भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील तमाम जनतेच्या मी शुभेच्छा देतो। भारताने या 77 वर्षामध्ये खूप मोठा प्रवास केलाय। एक नव चैतन्याचं वातावरण संबंध देशामध्ये आपल्याला पाहायला मिळते। देशाचे कणखर पंतप्रधान माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली विकसित भारतचं स्वप्न आता युवा पिढी पाहायला लागलेली आहे। आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी परवा दावोसमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राची भूमिका मांडत जगाला आकर्षित केलं, आम्हा सगळ्यांना अभिमानाची बाब आहे। महाराष्ट्र भारत प्रगतीच्या पथावर आहे। त्याच्याबरोबरच धुळे जिल्हा अत्यंत नवीन ताकदीने धुळे जिल्हा फार वेगाने प्रगती पथाकडे चाललाय। धुळे महानगरपालिका, नगरपंचायती या सगळ्यांचा लोकशाहीचा आनंद उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा झाला। लोकांनी पुनर्विश्वास आमच्या सगळ्यांवर केलेला आहे आणि आम्हाला ती जबाबदारीची जाणीव होते की महाराष्ट्र एक आधुनिक नवीन विकसित महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्हा सगळ्यांवर आहे। आणि आम्ही दिवसाचं रात्र करू, रात्राचा दिवस करू आणि महाराष्ट्राला, भारताला जगामधलं सर्वात बलशाली देश आणि राज्य बनवण्यासाठी आम्ही सारेजण समर्पित आहे। आम्हाला सातत्याने भारतीय जनता पार्टीमध्ये नेशन फर्स्ट, देश ही मातृभूमी याला प्रथम प्राधान्य, नंतर आमचा पक्ष हा आमच्यासाठी प्राधान्य, नंतर व्यक्ती यांचं व्यक्तिगत हित हा तिसरा विषय। आणि म्हणून आम्ही सातत्याने या सगळ्या विचारांना घेऊन पुढे जातोय। धुळे जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात प्रगतिशील जिल्हा हा पुढच्या काळामध्ये बनणार आहे। हायवे, रेल्वे, एअरपोर्ट, MIDC सगळ्या बाजूनी धुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होतोय। त्याच्यासाठी आमचं प्रशासन हे कटिबद्ध आहे। आमचा सामान्य शेतकरीपासून तर आमचे नगरसेवक पासून तर आमचे उद्योगपती व्यापारीपासून सगळ्याच लोकांना समतोल न्याय कसा देता येईल याच्यासाठी संबंध जिल्हा एक दिशेने काम करणारा मला वाटतं महाराष्ट्रातील कमी जिल्ह्यांपैकी एक, जिथे पूर्ण प्रशासन, पूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व एक विचाराने, एक दिलाने चाललेलं आहे। मला वाटतं की 6 हायवे आमच्याकडे असल्यामुळे 6 हायवेच्या वेगाने, नॅशनल हायवेमध्ये जसं 120च्या वेगाने गाडी जाते तशा 120च्या वेगाने आता धुळे शहराचा विकास होणार आहे। धुळे शहर जे आहे हे एक आधुनिक राजधानी मुख्यालयाचं स्थान आम्ही पुढच्या काळामध्ये त्याला विकसित करतोय। येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्रातले सर्व अधिकारी ते म्हणतील व आम्हाला बदली जर पाहिजे तर धुळे जिल्ह्यालाच आम्हाला काम करायचं आहे, अशा प्रकारचं वातावरण, मग मुलांचं शिक्षण असेल, आरोग्याचे स्थान असतील, ओपन स्पेस असतील, त्याच्यामध्ये फॉरेस्ट असतील, अशा सगळ्या गोष्टी, ऑक्सिजन पार्क असतील, रिव्हर फ्रंट असतील, या अशा अनेक प्रकल्प हे आम्ही हाती घेतलेत। आता तर सुरुवात आहे, परंतु आम्हा सगळ्यांना अभिमान आहे की आज आम्ही माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सारेजण काम करतोय आणि आमचं भविष्य, या देशाचं राज्याचं भविष्य उज्ज्वल आहे। जगामध्ये स्वावलंबी आम्ही बनणार आहे। आम्ही कोणावर अवलंबून नाही आहे, भारत हा स्वतःवर अवलंबून आहे आणि सगळ्यापेक्षा वेगळा आहे। ही ताकद 77 वर्षामध्ये आपण दाखवून दिली। टीका या ठिकाणी अंबादास दानवेंनी केली, याच्याकडे कसे बघतात? आज अत्यंत पवित्र दिवस आहे आणि राजकारणाच्या पलीकडे देशभक्तीचं गाणं, देशभक्तीची प्रेरणा आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये। त्यामुळे आज टीका टिप्पणीचा दिवस नाही। देशासाठी काय करता येईल का तर त्या समर्पित भावनाने केलं पाहिजे। 365 दिवसापैकी 300 दिवस राजकारण करू, 65 दिवस तरी देशभक्तीसाठी सगळेच म्हणून एक विचाराने राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करू, असं माझं विनंती आहे। राजकारणामध्ये काम करत असताना सभ्यता महाराष्ट्राची फार मोठी आहे। महाराष्ट्र गीत आपण ऐकलं आहे की दिल्लीच्या तख्तचं राखण्याचं काम सुद्धा महाराष्ट्र करत असतो। त्यावेळेस राजकारणामध्ये बोलत असताना शब्दाचा प्रयोग, कुठल्या शब्दाचा कोणाबद्दल आपण विचार करतोय हा विचारपूर्वक आपण केलं पाहिजे। आपली संस्कृती वेगळी आहे आणि मग खालच्या स्तरावर राजकारणासाठी जाता कामा नये। मला माहिती आहे राजकारणामध्ये यश अपयश येत असतो, कधी कधी सगळ्याच गोष्टी अपयशी ठरतात आणि मग अपयशी ठरल्यामुळे राग येऊन काहीतरी बोलणं हे बरोबर नाही। अपयशाचं खापर कोणावर न फोडता
आरशामध्ये जाऊन आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं मानणाऱ्यापैकी मी आहे. राजकारणामध्ये अपयश आलं म्हणून कोणाला शिव्या करणं हे चुकीचं आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला अनुसरून नाही आहे आणि म्हणून आजचा दिवस हा देशभक्तीचा दिवस आहे. भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्राचा अपमान करणारे होशियार आहे आणि त्यांचा सन्मान केला आहे. तर राऊतांनी टीका केलेली छान आहे म्हणजे. भगतसिंग कोश्यारी यांनी उभं आयुष्य हे धोती कुर्ता घालत सामान्य जीवन हे जगले. स्वतः शिक्षक होते, आयुष्यभर कष्ट केलं, प्रामाणिक एक लोकप्रतिनिधी म्हणून राज्याच्या मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचले. तिथून ते महाराष्ट्राचे गव्हर्नर म्हणून पोहोचले आणि अत्यंत साधी जीवन, साधी राहणमान, उच्च विचार असं त्यांचं नेहमीच आयुष्य राहिलंय. मी कधीही गेलो तर भगतसिंग कोश्यारी यांना नतमस्तक होऊन अभिवादन करतो. कारण त्यांच्याकडनं त्याग, बलिदान, साधेपणा, सेवा या सगळ्या गोष्टीची शिक आम्हाला मिळते. कोण कुठल्या पक्षाच्या पेक्षा व्यक्तिमत्व कसं आहे हे महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं की चांगल्याला चांगलं म्हणण्याची हिंमत सुद्धा आपल्यामध्ये असलं पाहिजे. कोण माझा राजकीय विरोधक आहे म्हणून तो खराबच आहे असं म्हणणं योग्य नाही. चांगल्याला चांगलं म्हणण्याची हिंमत असली पाहिजे. भगतसिंग हे नावच ऐकल्यानंतर आमच्या हृदयामध्ये आदर आमच्यामध्ये तयार होत असतो. भगतसिंग कोश्यारी हे आदरणीय आहेत, त्यांचा मी आदर करतो. त्यांना जो सन्मान मिळाला आहे तो त्यांच्या आयुष्यभरच्या कर्तृत्वामुळे मिळाला आहे. त्यांना धुळे जिल्ह्याच्या तमाम जनतेच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर महाराष्ट्राचा प्रोटोकॉल मंत्री या नावाने आम्ही सारंगखेड्यामध्ये सातत्याने ऐकलं होतं की रघुवीर खेडकर हा लोककला सादर करणारा साधारण व्यक्ती महाराष्ट्राच्या यादीच्या माध्यमातून माझ्या नेतृत्वाखाली असलेली यादीमधनं मुख्यमंत्रींच्या मार्गदर्शनाखाली रघुवीर खेडकर यांचं नाव आम्ही शिफारस केलं होतं. अत्यंत कष्टाने हे सर्व लोककला सादर करत असतात आणि रघुवीर खेडकर यांना पुरस्कार मिळाला आहे. आमच्या महाराष्ट्राच्या यादीमधनं त्यांना मिळाला आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मी त्यांचं हृदयापासून तमाम महाराष्ट्राच्या 14 कोटी लोकांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.